थोडं तुझं थोडं माझं. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तेजस आणि मानसी घरी चाललेले असतात. तेजसने गाडी सुरू केलेली असते आणि मानसीला त्याला हाक मारायची नसते. कारण ते दोघे एकमेकांशी बोलत नाहीयेत. ते व्रतच आहे आणि त्यामुळं त्यांना ते मोडायचं देखील नसतं. आता तेजस जोरजोरात हॉर्न वाजवायला लागतो. मानसीला समजतं की तेजसला काय म्हणायचं आहे. तेजस तिला बोलत असतो. ती त्याच्याकडे एक कटाक्ष टाकते आणि पुन्हा तेजसच्या दिशेनं जाऊ लागते. तेजसला कळतं की आपला मेसेज आपण काही न बोलता मानसीपर्यंत पोहोचलेला आहे. आता मानसी त्याच्याजवळ जाते. मानसीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असतं. कारण आता तिला तेजसच्या जवळ त्याच्या पाठीमागं बसायला मिळणार असतं. ती पाठीमागं बसते आणि हात त्याच्या खांद्यावर ठेवणारच असते. तोच तो खांदा बाजूला सरकवतो आणि दोन्ही हात जोडून असं दाखवतो की आता व्रत चालू आहे, त्यामुळं तुम्ही मला स्पर्श देखील करू शकत नाही. त्याचा हा अंदाज तिला आवडलेला असतो. तिला समजलेलं असतं की त्याला नक्की काय म्हणायचंय ते. ती मनातल्या मनात म्हणते की हो, मला देखील माहिती आहे की आपलं व्रत सुरू आहे. ती आता त्याच्याकडं गाडीच्या आरशातून बघत असते, तर तो देखील तिला गाडीच्या आरशातून बघत असतो. दोघांची पण नजरानजर होते आणि आता पुन्हा एकदा ती त्याच्याकडं काही न बघता, काही न बोलता ती देखील हात जोडते आणि त्याला दाखवते की आपलं व्रत सुरू आहे, त्यामुळं मी तुम्हाला टच करणार नाही. तुम्ही देखील मला टच करू नका. तिचा देखील अंदाज त्याला आवडतो आणि त्याच्याही चेहऱ्यावर पटकन स्मितहास्य येतं. दोघंही एकमेकाला एक शब्दही बोलत नसतात, पण दोघांची मुखभाषा मात्र दोघांनाही अगदी स्पष्टपणे कळत असते. आता त्याने हेल्मेट घातलेलं असतं आणि हेल्मेट घालून ते दोघेही निघणारच असतात. तेजस आणि मानसीला या गोष्टीचा चांगलाच आनंद होतोय की बऱ्याच दिवसानंतर ते दोघं एकमेकाच्या जवळ बसणार आहेत आणि गाडीवर प्रवास करायला मिळणार आहे. या गोष्टीचा आनंद त्यांना असतो, पण तेवढ्यात मानसीला एक फोन आलेला आहे आणि त्या फोनमुळं मानसी जरा चिंतातूर झालेली आहे. काय? असं ती फोनवर बोलते आणि तेव्हा तेजसला कळतं की नक्कीच काहीतरी सीरियस गोष्ट झालेली आहे. मानसी सांगते की माझे दीर तुमच्याकडं चॉकलेट घेऊन येत आहेत. ते पोचले असतीलच, पण तिकडून ते म्हणत असतात की तुमचं कोणच इथं आलेलं नाहीये. तुम्हाला ऑर्डर द्यायची नव्हती, तर तुम्ही तसं सांगायचं ना. आम्ही इकडं वाट बघत बसलेलो आहे. असं ते बोलत असतात. मानसीला समजलं की सूरज तिकडं पोहोचलेला नाहीये आणि मानसीच्या बोलण्यावरून तेजसला देखील समजलंय की सूरज योग्य ठिकाणी पोहोचलेला नाही. सूरजने चॉकलेट पोहोचवलेले नाहीयेत आणि या गोष्टीचा त्रास मानसीला होत आहे. पण नक्की तो का पोहोचवू शकला नाही हे मात्र दोघांनाही लक्षात आलेलं नसतं. आता लवकरात लवकर घरी जायला पाहिजे. या सूरजने नक्की काय घोळ घालून ठेवलेला आहे तो निस्तारायला पाहिजे असा विचार तेजसच्या मनात येतो. तर मानसी सिरियस झालेली असते. कारण आपण आज सूरजला महत्त्वाची जबाबदारी दिली होती, पण त्याने ती जबाबदारी का बरं पार पाडली नसेल असा विचार मानसीच्या मनात येत असतो आणि ते दोघी आता घरी निघतात. इकडे गीता सूरजचा हात धरून त्याला घरी घेऊन येत असते. सूरज तिचा सारखा हात झटकवत असतो. सूरज दारूच्या नशेत असतो आणि भेलकांडत भेलकांडत सर्व रस्त्याने चालत असतो. गीता त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असते. त्याला बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण तो काहीच बोलण्याच्या मानसिकतेत नसतो. माझे चॉकलेट घेतले आणि मला मारलं एवढंच तो बोलत असतो. गीता मात्र त्याला काय बोलायचंय तिला नीट लक्षात येत नसतं. कसले चॉकलेट आणि काय घेतलं हे तिला काही कळत नसतं. ती त्याला हाताला धरून प्रभूंच्या घरी घेऊन आलेली असते. सूरज मात्र तिच्याशी कसलंच गोड बोलत नसतो आणि गोड वागत देखील नसतो. तो तिला झिडकारत असतो आणि तोच आता आतमध्ये येतो आणि एका ठिकाणी जाऊन बसतो. गीता त्याच्या पाठीमागच येत असते. ती त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि तो मात्र तिला झिडकारून, वाईट बोलून, "तू माझ्याजवळ येऊ नको, तू माझ्यापासून लांब जा," असं काही तो तिला बोलत असतो. गीता तिला म्हणत असते की आज दारू प्यायची काय गरज होती तुम्हाला? तो म्हणतो, "तुला काय करायचंय? मी जे काय करेल ते करेल. तुला काय करायचंय?" असं म्हणून तो मात्र तिचा अपमानच करत असतो. आता तेवढ्यात तात्या बाहेर येतात. तात्यांना समजतं की आज हा दारू पिऊन आलेला आहे. कित्येक दिवस त्याने दारूला शिवलेले देखील नसतं आणि आजकाल तो कामात लक्ष घालत असतो, असं तात्यांना वाटत असतं. पण आज त्याचा तो अवतार पाहून तात्यांना समजतं की याने दारू सोडणं शक्य नाहीये. तात्या त्याला म्हणतात, "काय झालंय तुला?" आणि तो कसंबसं काय-काय सांगू लागतो. तो म्हणतो, "त्यांनी माझे चॉकलेट घेतले आणि त्यांनी मला." तात्या म्हणतात, "म्हणजे तू चॉकलेट दिलेच नाहीस, म्हणजे हा काय करत होता गीता? कुठं सापडला तुला हा?" असं ते गीताला विचारतात. तेव्हा गीता त्यांना सांगते, की हे दारूच्या गुत्त्यावर होते.
तात्यांना समजले की सगळं काही सोडून हा पुन्हा एकदा दारूच्या गुत्त्यावर गेला आणि तिथं तो दारू पीत बसलेला आहे. गीता त्यांना सांगते की यांच्याकडे द्यायला पैसे सुद्धा नव्हते आणि यांना धक्के मारून दारूच्या दुकानातून बाहेर हाकलून दिलेलं आहे. आणि नशीब मी तिकडून जात होते. मी पाहिलं आणि मी त्यांना इकडे घेऊन आलेले आहे. सूरज स्वतःचा डिफेन्स करण्याचा प्रयत्न करत असतो, सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याची जीभ लडखडत असते. तो नक्की काय बोलतोय हे देखील कळत नसतं. तात्यांना मात्र सूरजचा भलताच राग आलेला आहे. आजपर्यंत मला वाटत होतं की तू एकदा तरी सुधारशील, पण तुझी सुधारण्याची जरा देखील इच्छा नाहीये हे तुझ्या वागण्यातून आता स्पष्टपणे मला कळालेलं आहे, असं म्हणून तात्या अक्षरशः त्याच्या अंगावर जात असतात. तात्या अंगावर जात असतात आणि त्या गोष्टीचा राग सूरज मात्र गीतावर काढत असतो. मला हात लावू नको, मला सोड, मला काय करायचं ते करू दे, असं तो गीताला म्हणत असतो. तात्या देखील गीताला म्हणतात, त्याला सोडून दे, त्याला काय करायचं ते करू दे. हा दारुडा कधी सुद्धा सुधारणार नाहीये. कारण त्याच्या नसा-नसात दारू भिनलेली आहे. त्याच्या मेंदूमध्ये दारू भिनलेली आहे आणि त्यामुळे त्याला माणसं काय बोलतात ना ते कळत नाही. मला वाटलं होतं की हा सुधारणार आहे. आता हा काम करणार आहे आणि त्याच्यावर विश्वाससुद्धा मी ठेवला होता. पण हा विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाहीये, असं तात्या बोलत असतात. सूरज आता चिडतो. तात्या आणि गीता यांना झिडकारतो आणि त्याच्याच घराजवळ कट्ट्यावर तो जाऊन बसतो. त्याला काही देखील सुधरत नसतं. त्याला एवढंच कळत असतं की आज आपल्याला मारहाण झालेली आहे. आपले चॉकलेट काढून घेतलेले आहेत आणि त्या गोष्टीचा सदमा त्याला बसलेला असतो. त्याला वाईट वाटलेलं असतं. पण त्याच्या तोंडातून ते शब्द निघत नसतात आणि त्याला नीट बोलता येत नसतं. पण सगळ्यांना मात्र असं वाटतंय की सूरज स्वतःहूनच त्या दारूच्या दुकानात गेलेला आहे. आता मानसी आणि तेजस देखील आलेले असतात. आल्याबरोबर घराच्या बाहेर काय प्रकार चालू आहे ते त्यांनी पाहिलेलं आहे. सूरज पुन्हा एकदा दारू पिऊन आलेलं चित्र त्यांना स्पष्टपणे दिसत आहे. पण नक्की झालंय काय हे मात्र त्यांना जाणून घ्यायचं असतं. आणि मानसी गीताला विचारते की काय झालेलं आहे. तेव्हा गीता सांगते की हे दारूच्या अड्ड्यावर मला सापडले. हे ऐकल्यावर मानसीच्या पायाखालची जमीन सरकते. मी तर यांना एक काम दिलेलं होतं, ते काम यांनी केलंय का नाही हा प्रश्न तिला पडलेला आहे. पण आलेल्या फोनवरून तिला समजलेलं असतं की चॉकलेट तर त्या माणसांपर्यंत पोहोचलेले नाहीयेत आणि सूरज तर दारू पिऊन आलेला आहे. म्हणजे सूरजने चॉकलेट पोहोचवलेले नाहीयेत आणि तो पुन्हा एकदा दारूच्या गुत्त्यावर जाऊन बसलेला होता, हे आता मानसीच्या लक्षात आलेलं असतं. तर इकडे तेजससुद्धा त्याला विचारत असतो की तुला काय झालेलं आहे? तेव्हा तो सांगतो की माझे चॉकलेट सगळे काढले, मला मारहाण केली, माझ्याकडं पैसे नव्हते. आता तेजसला कळलेलं आहे की नक्की काय झालंय ते. तेजस म्हणतो, "म्हणजे तू पुन्हा एकदा दारूच्या दुकानात गेलेला होतास. म्हणजे तू पुन्हा एकदा दारू पिऊन आलेला आहेस ना?" तेव्हा सूरज म्हणतो, "हो." आता तेजसला राग आलेला असतो. तेजस तरी देखील त्याला सांभाळून घेतो आणि समजावून सांगत म्हणतो की "ठीक आहे, सगळे व्यवस्थित होईल, पण तू दारू प्यायला जायला नाही पाहिजे होतं. कारण मानसीने तुझ्यावर खूप विश्वास ठेवलेला होता. मानसीने तुझ्यावर विश्वास ठेवून तुला काम दिलेलं होतं आणि तू ते काम करणं गरजेचं होतं." सगळा प्रकार पाहून मानसीला तर चांगला धक्का बसलाय. आपण खरोखरच सूरजवर विश्वास ठेवायला नाही पाहिजे होता का? असं तिला वाटतंय. पण तिचं मन म्हणतंय की सूरज सुधरू शकतो. सूरजला अजून देखील चान्स देणं गरजेचं आहे. पण झालेल्या प्रकारामुळे मानसीला मात्र चांगलाच धक्का बसलाय. जोपर्यंत सूरज दारू सोडून देत नाही, तोपर्यंत सूरज कोणताच बिझनेस करू शकत नाही, नव्हे कोणतंच काम करू शकत नाही, असंच तिला वाटतंय. तर गीता देखील त्यांना सांगते, मला हे दारूच्या गुत्त्याच्या बाहेर पडलेले सापडले. दुकानदार यांना घरात त्या दुकानाच्या बाहेर हाकलून देत होते आणि नेमकं मी तिकडून जात होते म्हणून बरं झालं. मी त्यांना इथं घेऊन आलेले आहे. सूरज हा दारू पिऊन टुल्ल झालेला आहे. त्याने चॉकलेट पोहोचवलेले नाहीयेत. उलट चॉकलेट त्यांनी कुठेतरी टाकून दिलेले आहेत किंवा ते विकून टाकलेले आहेत, असा समज आता घरच्यांचा झालेला असतो. तात्या आता चिडतात, ते म्हणजे मानसीवर. ते म्हणतात, "मानसी, तुला सांगितलेलं होतं ना, की याच्यावर विश्वास ठेवू नको. विश्वास ठेवण्याच्या लायकीचा हा नाहीये. याने सगळे चॉकलेट पण कुठेतरी फेकून दिलेले आहेत आणि हा दारू पिऊन आलेला आहे. का विकून टाकलेले आहेत काय माहीत. पण दारूसाठी हा काहीही करू शकतो. याला दारू प्यायची असली की तो काहीही करणार. तू याला आता बिझनेसमध्ये घेऊ नको आणि त्याला कोणतंच काम सांगू नको. कारण काम सांगण्याच्या लायकीचा हा राहिलेला नाहीये," असं तात्या मानसीला सांगत असतात. मानसीला मात्र मोठा धक्का बसलाय. मानसी म्हणते की मला असं वाटत नाही. मला असं वाटतं की ते काम करू शकतात. नव्हे त्यांनीच मला कॉन्फिडन्स दिलेला होता की मी हे काम करू शकतो,
म्हणूनच तर मी त्यांना काम दिलेलं होतं. ती सूरजला म्हणते, "मी बरोबर बोलते ना? तुम्ही म्हणला होतात ना, की मी सांगेल ते काम करणार. तुम्ही स्वतःहून मला विश्वास दिलेला होता ना?" सूरज देखील म्हणतो, की "हो, मी विश्वास दिला होता, पण आता मी काय करू? मी दारू पिलोय, मी काय करू मला कळत नाहीये." गीता त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. "तुम्ही जरा शांत बसा. तुम्ही दारू पिला असलात, तुम्ही तुम्ही चांगले व्यक्ती आहात हे मला माहीत आहे." पण तो मात्र गीताचं काही ऐकत नसतो. गीता आता मानसीला म्हणते, की "खरोखरच तुम्ही त्यांना कसलंच काम देऊ नका. कारण ते काम करू शकणार नाहीयेत ही गोष्ट मला देखील माहिती आहे. ते या सर्व गोष्टीतून सुधारतील असं मला देखील वाटत नाही." तेजसला पण तसंच वाटत असतं. तेजस देखील मानसीला म्हणतो, की "खरंच तुम्ही यांना काम द्यायला नाही पाहिजे होतं." तर तात्या देखील मानसीला ते सांगत असतात. आता मानसीला पश्चाताप होत आहे. खरोखरच आपण सूरजला काम देऊन चुकलेलो आहोत का? सूरजला आपण काम द्यायलाच नाही पाहिजे होतं का? असं आता तिच्या मनामध्ये वाटत आहे. आता या सूरजला सुधारण्यासाठी काय करावं असा मोठा प्रश्न मात्र तिच्यापुढं पडलेला आहे. पण सर्वजण आता आपल्यालाच दोष देत आहेत, म्हणजे आपणच काहीतरी करायला पाहिजे हे देखील मानसीच्या लक्षात आलेलं आहे. गीता सूरजच्या जवळ जाऊन त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करते. पण तो मात्र तिचं काही देखील ऐकत नसतो. तो तिला पूर्णपणे झिडकारत असतो आणि सूरज म्हणतो, की "आता माझं चुकलंय." तो मानसीच्या अक्षरशः पाया पडायला लागतो. "तर मला वाटतंय ना मी चूक केलेली आहे. मी बिझनेस करू शकत नाही. मी दारुडा आहे. मी दारू प्यायला नाही पाहिजे होती, पण मी पिलोय. माझं चुकलंय. मला माफ करा." असं म्हणून तो सर्वांच्या समोर मानसीचे पाय धरायला लागतो. त्याच्या त्या हरकती बघून मानसीला तर खूपच वाईट वाटायला लागतं. कारण एकतर तो दारू पिलेला आहे, त्याला काही सुधरत नाहीये आणि तो आता सर्वांच्या समोर आपली माफी मागतोय. आपली माफी मागून काय उपयोग असा प्रश्न देखील मानसीला पडलेला असतो. खरं तर याने दारू सोडून देणं हे गरजेचं आहे. सूरज वाईट नाहीये, तर सूरज दारू पितो तेव्हा वाईट वागतो हे तिला माहीत असतं. म्हणून आता याच्या दारूवरच काहीतरी उपाय केला पाहिजे असं तिनं ठरवलेलं असतं. तात्यांना मात्र सूरजचं ते बोलणं आणि वागणं अजिबात पटत नसतं. तात्या त्याच्या अंगावर धावून जात असतात आणि म्हणत असतात, "काय हालत केली ना स्वतःची एकदा बघ जरा." सूरज म्हणतो, "अहो मी केलेली नाहीये हालत, लोकांनी माझी ही हालत केलेली आहे." तात्या म्हणतात, "तूच त्यांना अशी हालत करायला चान्स दिलेला आहे. या सगळ्यांमध्ये तूच दोषी आहे." मानसी मात्र त्याच्याकडे पाहतच असते. मानसी म्हणते, की "तुम्हाला असं वाटतं का, की खरोखर तुम्ही माझ्याबरोबर बिझनेस केला नाही पाहिजे?" सूरज मात्र तिच्याकडे पाहत असतो. सूरजला मानसीची गोष्ट पटत असते, पण आज आपण दारू पिलेलो आहे, त्यामुळे आपण मानसीला आपली कोणतीच गोष्ट पटवून देऊ शकत नाही, हे तिला समजलेलं असतं. आता मानसीने मनाशी काहीतरी ठरवलेलं असतं. ती तेजसला सांगते, की "सूरजला मी बिघडवलं असं तुम्हाला वाटतंय का? सूरजवर मी विश्वास ठेवायला नाही पाहिजे असं वाटतंय का? तर या सगळ्यांमध्ये मी दोषी आहे. आता यावर मीच काहीतरी उपाय करणार आहे." असं ती तेजस आणि तात्यांना देखील सांगते. तात्या म्हणतात, "तुझा यामध्ये काही दोष नाही." पण मानसीला मात्र स्वतःला गिल्टी वाटत असतं. आपण यांच्यावर विश्वास दाखवला आणि सूरजनं आपला विश्वासघात केला या गोष्टीचं तिला वाईट वाटत असतं आणि म्हणून ती तात्या आणि सूरज सांगते, की "आता मीच काहीतरी उपाय करणार आहे आणि हा उपाय केल्यानंतर सूरज सुधारतील असं मला वाटतंय." तेजस म्हणतो, की "तू नक्की काय करणार आहे?" मानसी मात्र कोणालाच काहीच सांगत नाही आणि मानसी तडक आता घराच्या बाहेर पडत आहे. ती घराच्या बाहेर जात असताना सर्वजण तिला पाहत असतात. पण मानसी नक्की काय करणार आहे, हे मात्र तिनं कोणालाच सांगितलेलं नसतं. ती फक्त म्हणलेली असते, की "आता जे काय करायचं आहे, ते मी स्वतः करेल आणि सूरजला या सर्व गोष्टीतून बाहेर काढेल." जाणाऱ्या मानसीकडं तात्या एकटक पाहत बसतात आणि मानसी घराच्या बाहेर पडलेली असते. तेजस तर तिला थांबवू शकतच नसतो, कारण तो तिला बोलू शकत नसतो. पण त्याच्या मनात देखील विचार येतात, की नक्की मानसी गेली असेल कुठे? आता तात्या चिडतात आणि सूरज जवळ येतात आणि म्हणतात, "झालंय का बघ आता तुझं समाधान? आता काय तुझ्या पाठीमागं एक माणूस पाठवायचा का दररोज तू कुठं जातो, काय करतो ते बघण्यासाठी? मला ना या गोष्टींचा वीट आलेला आहे. तुला कसं समजावून सांगावं आणि काय करावं ते मला कळत नाहीये. तुझी दारू या जन्मात सुटणं शक्य आहे असं मला काही वाटत नाही." असं तात्या सूरजला बोलत असतात. पण आता तात्या जेव्हा म्हणतात, की "तुझ्या मागं काय एक माणूस पाठवणं गरजेचं आहे का?" तेव्हा एकदम तेजसच्या लक्षात येतं, की आपण सूरजच्या पाठीमागं तर आबाला पाठवलं होतं. कारण सूरज चॉकलेट देऊन येईल का नाही हा आपल्याला विश्वास होता आणि त्यामुळेच आबाला आपण त्याच्या पाठीमागं पाठवलं होतं. पण आबा नक्की कुठे आहे? कारण सूरज तर घरी आलाय, मग आबा कसं काय अजून आली नाही? असा प्रश्न जेव्हा त्याला पडतो, तेव्हा त्याने ठरवलेलं असतं, की आता आपल्याला आबाला जाब विचारला पाहिजे. नक्की हा सूरज कुठे गेला आणि काय झालं हे तिलाच माहीत असणार आहे, असा विचार करून त्याने फोन लावलेला असतो.
पण इकडे आबा विनीतबरोबर गाडीत बसलेले असते. विनीत तिला घराच्या जवळ सोडायला आलेला असतो आणि ती घरापासून थोड्या अंतरावरच त्याला गाडी थांबवायला लावते. घराच्या एकदम समोर मला सोडू नको, त्यापेक्षा जवळ सोडव, असं ती त्याला खुणवते. इकडे ती सुद्धा आबा त्याला बोलत नसते, कारण तिनं देखील व्रत केलेलं असतं. ती त्याला खाणाखुणाने बोलत असते. विनीत गाडी थांबवतो आणि म्हणतो, "आज इथंच सोडायचंय का?" तेव्हा ती म्हणते, "हो." आणि विनीत तिला एका ठिकाणी गाडी थांबवून सोडत असतो. हे दोघेही गाडीमध्ये आहेत, ही गोष्ट मात्र गायत्रीने पाहिलेली असते. तेवढ्यात आबाला तेजसचा फोन आलेला आहे. तेजसचा फोन आलेला पाहिल्यावर ती एकदम घाबरून जाते. आता तेजसला आपण काय सांगावं असा प्रश्न तिला पडतो. तेजस तिला विचारतो, की "तू कुठं आहेस?" तेव्हा ती म्हणते, "मी इथंच घराच्या जवळच आहे." आणि पटकन आता तिला गाडीतून उतरून जायचं असतं. ती गाडीतून खाली उतरते, पण तिचं लक्ष जातं, की आपल्याला गायत्रीने पाहिलेलं आहे. तर इकडे तेजस मात्र भलताच चिडलेला असतो. "आत्ताच्या आत्ता लगेच तू घरी ये," असं तो तिला सांगत असतो आणि ती धावत पळतच घराकडे निघालेली असते. पण तेवढ्यात गायत्रीने तिला पाहिलेलं आहे, ही गोष्ट तिच्या लक्षात येते आणि आता आपलं काही खरं नाहीये, कारण गायत्री घरच्यांनाच सगळं काही खरं सांगणार आणि मग आपली वाट लागणार, हे आता आबाला समजलेलं असतं. इकडं तेजस मात्र जाम भडकलेला असतो. आता पटकन घरी जावं असा विचार ती करते आणि तेवढ्यात गायत्री दोघांनाही रंगेहात पकडते. "तुमच्या दोघांचं नक्की काय चाललंय ना, ते तुम्हाला कळत आहे का नाही मला माहिती नाही, पण मला मात्र कळतंय," असं गायत्रीने तिला सांगितलेलं असतं. "मागच्या वेळेस जेव्हा तुझ्यावर हात उचललेला होता, तो हात तुझ्या गालावर पडायला पाहिजे होता," असं देखील गायत्री तिला सांगत असते. गायत्रीनं आपल्याला पाहिलेलं आहे, हे जेव्हा आबाच्या लक्षात येतं, तेव्हा ती पुरती घाबरून जाते. ती पटकन घरी चाललेली असते, पण गायत्री तिला थांबवते आणि म्हणते, "तुमचे काय नखरे चाललेत ना, ते तुला वाटत असेल मला कळत नाही, पण मला सगळे नखरे कळतात." विनीत त्यांच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा गायत्री त्याला शांत करते. गायत्री त्याला हात करून म्हणते, की "तू आमच्यामध्ये अजिबात बोलू नको, कारण ही आमची फॅमिली आहे. तू आमचा फॅमिली मेंबर नाहीयेस, त्यामुळे तू अजिबात मध्ये बोलू नको." आबाला समजलंय, की गायत्रीने आपल्याला रंगेहात पकडलेला आहे आणि आता आपण काहीच बोलू शकणार नाही. गायत्री मात्र तिला आठवणीत आणून देते, की "मागच्या वेळेस जेव्हा मी घरी तुझ्याबद्दल सांगितलं होतं ना, तेव्हा तुझ्या खाडकन थोबाडीत बसायला पाहिजे होती. पण तेव्हा मात्र तुझ्या थोबाडीत बसली नाही आणि त्यामुळंच तू आता हे सगळं काही करत आहे. पण आज मी काय करणार आहे ना, ते बघ. आज मात्र मी शांत बसणार नाही," अशी धमकीच आता तिने आबाला दिलेली असते आणि आबाला कळलंय, की आता गायत्री आपली वाट लावणार आहे. विनीत मध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला मात्र गायत्रीने शांत करून टाकलेलं असतं. "आमच्यामध्ये बोलण्याचा प्रश्नच येत नाही. तू तुझा निघून जाऊ शकतोस," असं देखील त्याला तिने सांगितलेलं असतं आणि विनीत त्यावर आता काहीच बोलत नाही. आता गायत्रीने आबाचा हात धरलेला असतो आणि तिला ती म्हणते, "आत्ताच्या आत्ता तू घरामध्ये यायचं आहे." आबाचा हात धरून अक्षरशः ती ओढत-ओढत तिला घरी घेऊन चाललेली असते. आबाला समजलंय, की गायत्री आता आपली पुरती वाट लावणार आहे. सर्वांना सांगणार आहे, की मी काय करत होते आणि मी विनीत बरोबर आहे, हे जर का आज तेजसला कळलं, तर आपली पुरती वाट लागणार आहे. कारण आपल्याला सूरजच्या पाठीमागे जाण्याचं काम दिलं होतं, पण ते आपण पूर्ण न करता आपण विनीतला भेटायला गेलोय. म्हणजे विनीत आणि आपल्यात नक्कीच काहीतरी सुरू आहे, हे आता सर्वांना समजणार आहे. आणि गायत्री तिचा हात धरून ओढत-ओढत तिला आणत असते. इकडं तेजस मात्र शांत उभारलेला असतो. कारण त्याला माहीत असतं, की आता आबा येणार आहे आणि आबा आल्यानंतर आपल्याला समजणार आहे, की सूरज नक्की कुठे गेलेला आहे. तर सूरज देखील शांत झालेला असतो. सूरज शांत होऊन बसलेला असतो आणि इकडं गायत्री आबाचा हात धरून तिला ओढत-ओढत घेऊन येत असते. ओढत-ओढत आणताना तेजस तिला पाहतो आणि बघतो, की गायत्रीने कशामुळे तिला आणलेलं आहे. तेव्हा तो आबाला प्रश्न विचारतो, की "तुला मी काहीतरी काम दिलं होतं, त्या कामाचं काय झालं?" आबा मात्र एक शब्द देखील बोलत नसते आणि शब्द न बोलता ती रडायला सुरुवात करते. तेव्हा तेजस चिडतो आणि म्हणतो, "आबा, रडायचं नाटक अजिबात करायचं नाही. मी तुला सांगतोय तेवढ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तू कुठं होती आणि काय करत होती ते सांग. तू कॉलेजला तर गेलेली नव्हती ते मला माहीत आहे. आता कॉलेजचं कारण मला अजिबात सांगू नको. मी तुला जेवढं विचारलंय ना, तेवढ्या प्रश्नाचं करेक्ट आणि सत्य उत्तर द्यायचं, हे लक्षात ठेव, नाहीतर माझ्या एवढं वाईट कोण नाही. मला सांग, मी तुला काम दिलं होतं ना? मी तुला सांगितलं होतं ना, की तू अजिबात सूरजला सोडू नको. मग मी दिलेली जबाबदारी न पार पाडता तू नक्की कुठं गेलेली होती ते मला सांग." आबाच्या तोंडातून मात्र एक शब्द देखील फुटत नसतो. आता तेजसला काय सांगावं आणि जर का आपण काय बोललो तर गायत्री सांगणार, की आपण नक्की खोटं होतं तो. तेजसला खोटं तरी कसं बोलावं असा प्रश्न तिला पडलेला असतो. आता तेजस चिडतो आणि म्हणतो, "तुला खरं बोलता येत नसेल तर माझ्या डोक्यावर हात ठेव आणि डोक्यावर हात ठेवून सांग, की तू नक्की कुठे गेलेली होती."
तेव्हा गायत्री मात्र त्याचा हात झटकवते आणि आबाचा हात आपल्या हातात घेऊन म्हणते, "काही काय तिला करायला लावतोयस? ती माझ्या कामासाठी गेलेली होती. त्यामुळं तू तिला अजिबात कसलीच शपथ घ्यायला लावू नको." तेव्हा तेजस म्हणतो, तुमचं काम? तुमचं कसलं काम?" गायत्री म्हणते, "माझं एक काम होतं. मी तुला का सांगू माझं कसलं काम होतं आणि काय काम होतं? मी तिला काम करायला लावलं होतं म्हणून ती सूरजच्या पाठीमागे जाऊ शकली नाही." आबाची बाजू आता गायत्रीने घेतलेली असते. आबाला मात्र बरं वाटलेलं असतं. कारण तेजस चिडलेला आहे आणि आता जर का तेजसला समजलं असतं, की सूरजच्या मागावर न जाता आपण विनीतकडे गेलेलो आहे, तर तेजस आपल्याला मारणार आणि गायत्रीने आपली बाजू घेतलेली आहे. त्यामुळं तिला मात्र हे बरं वाटलेलं असतं. तरी देखील तिला वाईट वाटत असतं, की आपण तेजसला आज खोटं बोललेलो आहेत. तेवढ्यात गायत्रीचं लक्ष जातं ते म्हणजे सूरजकडं. सूरज अजून तसाच बसलेला असतो. तिला समजलंय, की घरामध्ये काहीतरी ड्रामा झालेला आहे. सूरज दारू पिऊन आलेला आहे आणि तेव्हा ती सर्वांना सांगायला लागते, की याच्यावर विश्वास ठेवू नका. मी अगोदरच सांगितलेलं आहे. हा दारुडा आहे. तेव्हाच तेजस चिडतो आणि म्हणतो, "तुम्ही काय बोलताय ते कळतंय का?" गायत्री म्हणते, "मग दारुड्याला दारुडा नको म्हणू तर काय म्हणू?" आणि ती सूरजकडे वळते आणि म्हणते, "सूरज, आज तू काय अमृत पिऊन आलायस का रे? सांग जरा या तेजसला तू काय केलंयस ते?" आणि पुन्हा एकदा ₹50 काढून ती सूरजच्या हातावर ठेवू लागते. सर्वजण सूरजला सांगत असतात, की ते पैसे अजिबात घेऊ नको. सूरज मात्र त्या पैशाकडे बघत असतो. सूरज पुन्हा एकदा गायत्रीने दिलेले ते पैसे घेतो आणि ते पुन्हा एकदा खिशात ठेवतो. आता सूरजकडून कसलीच अपेक्षा कोणाचीच राहिलेली नाहीये. पुन्हा एकदा गायत्रीकडून पैसे हा घेणार आणि आता पुन्हा हा दररोज दारू पिणार ही गोष्ट आता सर्वांच्या लक्षात आलेली असते. सूरज जेव्हा पैसे घेतो तेव्हा गायत्रीला आनंदच झालेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की विनोद आता मानसीच्या पाठीमागे असतो आणि त्याला समजलेलं असतं, की मानसीने दारूच्या गुत्त्यावर जाऊन एक दारूची बॉटल विकत घेतलेली आहे आणि ही गोष्ट त्याने घरी फोन करून सांगितलेली आहे. मानसी दारूच्या गुत्त्यावर का गेली असेल बरे आणि तिनं बाटली का घेतली असा प्रश्न मात्र घरच्या सर्वांना पडलेला असतो. मानसी तेवढ्यावर शांत न राहता ती दारूची बॉटल घरी घेऊन आलेली आहे आणि सर्वांच्या समोर ती दारूची बॉटल तिनं ठेवली आहे आणि त्याजवळच एक ग्लास देखील ठेवलेला आहे. तात्या तर हे सगळं चित्र बघून एकदम धक्कादायक नजरेनं त्या बॉटलकडं आणि मानसीकडं पाहत आहेत. तर गायत्रीला देखील या गोष्टीचा धक्का बसलाय. आता नक्की ती काय करणार आहे ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. पण या गोष्टीमुळे सूरज मात्र सुधारणार हे नक्की. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक